आपण मैदानाच्या दिशेने पुढे एकदा आता मात्र काय घडणार आहे काय बिघडणार आहे या ठिकाणी आता कष्ट जर पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 19 धावांची गरज आहे कशा पद्धतीने गुढ्याचार संघ फलंदाजीमध्ये चमक दाखवणार परंतु गोलंदाजीमध्ये काय करतोय कशा प्रकारे चमक दाखवतोय ती आपण पाहणार आहोत जाऊया मैदानाच्या दिशेने गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय स्वतः रिद्देश याचा पहिला चेंडू समाचार घेण्यासाठी सज्ज होईल गणेश सकाळच्या सत्रापासून गणेश कुठेतरी आपण थंडावळा स्थितीत पाहिला मंदावळा स्थितीत पाहिला परंतु आता या ठिकाणी शेवटच्या सामन्यामध्ये बरसेल का आपण पाहूया प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे जाऊया पुन्हा एकदा देऊया शुभेच्छा दोन्ही संघांना गोलंदाजी ट्रॅकवरती या ठिकाणी पहिला चेंडू हवाई फायर केला होता आणि पहिला चेंडूवरती गडी क्रमांक 1 आणि बॅक टू द पॅव्हिलियन होतोय चांगला सुपर जल गेलाय गणेशचा पकडून जाईल संपलाय त्याचा खेळ संधी मिळते डीजे साठी यस कम ऑन डीजे पारितोषिक सर माराया गेला यांचा बॅट म्हणा उठ झाला उंच सिक्सर माराया गेला यो यो बॅट म्हणा उठ झाला या ठिकाणी पवनच्या 2 विकेटसाठी या ठिकाणी 101 रुपयाचं कॅश प्राइज पवनने जो शेवटचा झेल घेतला त्यासाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज आणि जर 2 षटकार फैजलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज 3 विकेटसाठी मित्रांनो त्यानंतर पवनच्या एका कॅचसाठी 100 रुपये आणि आता जर कोण 2 षटकार मारून मॅच फिनिश करेल त्याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज बघा मित्रांनो किस्सा गरम आहे किस्सा गरम झालाय तो खाली करायचा आहे आपल्याला या ठिकाणी पारितोषिक देत आहेत दादा आपलं नाव विश्वास तळवी जाऊया या ठिकाणी कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने फेकला रिद्देशाचा पुढे पवन साठे सुरेख फटका या चेंडू हवाई फायर चेंडू जातोय पहिल्या क्षेत्रामध्ये लॉंग लेग पट्ट्यामध्ये सीमा रेखा पार धावा येतील 4 संधी देव्या डीजेला यस कम ऑन डीजे अरे मारलेला चेंडू तुझा जाऊ दे सीमा पार आला बाबूराव मारलेला चेंडू तुझा जाऊ दे सीमा पार अजून 2 मार छक्के अजून 2 मार थँक्यू डीजे या ठिकाणी अजून 2 छक्के मार सीमा पार चेंडू दाडायचा आहे मॅच 2 मिनिटं थांबवायचे 1 मिनिट थोडी कॅमेऱ्याची बॅटरी आपली संपली ती 2 मिनिटं चेंज करतोय 2 मिनिटं थांबायचं आहे हॅलो डीजे मास्टर ते गाणं प्ले करा काजळ नैनी कुंकू कपाळी केसात वेणी माळली अगरादाही मथुरेच्या बाजारात चालली काजळ नैनी कुंकू कपाळी केसात वेणी माळली अगरादाही मथुरेच्या बाजारात धन्यवाद डीजे आणि सर्व प्रेक्षकांचा देखील खूप खूप आभार पोसरे संघ असेल त्याचप्रमाणे आमचे सिद्धेशजी उतेकर असतील यांना देखील शुभेच्छा देतो चला मॅचकडे जाऊया ओ टू सिद्धेश बघा पुन्हा मित्रांनो जाऊया मैदानाच्या दिशेने 1 तेरी तो 1 मेरी असा फलंदाजीला सुरुवात झाली गोलंदाजी चांगल्या प्रकारे होते पुन्हा एकदा रितेश पवन याचा मारा सुरेख फटका चेंडू हवाई फायर केलाय आता मात्र काय करताय क्षेत्राच्या चेंडूवरती आलाय पहिल्या डबल चेंडूला अडवलं जातंय उचलून चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत 2 धावेने संघ पुढे सरकतोय संघाची धावसंख्या धावपटकावरती येते 6 धावा धावपटकावरती येताना आपण पाहतोय बघा मित्रांनो चांगल्या प्रकारे या ठिकाणी पोसरे संघाने सुरुवात केली आहे बघा एक चांगलं गोलंदाजी रिद्देशानं रिद्देशाचा देखील पहिला चेंडूवरती बळी गेला होता त्यानंतर रिद्देशाने गणेशाचा देखील पहिला चेंडूवरती बळी घेतला चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण मैदानावर पाहतोय पण एकदा रिद्देश टू पवन याचा मारा स्टेप केलाय अरुंद काटपेच्या खेळून काढलेला चेंडू आहे सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे या ठिकाणी
संदेशाच्या मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण झालं, परंतु थोडी मिसफील्ड झाली गोलंदाजाच्या मार्फत. तेवढं त्याच्या पायाला चेंडू लागला. त्यानंतर एक धाव नक्कीच आली. एका धावेने संघ पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा जर पाहिल्या एक गड्याच्या मोहबदल्यात 7 धावा धावफलकावरती येताना पाहतोय आपण. बघा मित्रांनो, 19 धावांचा पाठलाग करायचं. थोडं प्रेशर असेल, थोडे डिप्रेशन असेल, कारण समोरचा संघ देखील आपण पाहिला ना तर धमडण गुड्याचा संघ देखील आजच्या दिवसात चांगली कामगिरी करणारा संघ आहे. थोडं शेवटच्या क्षणी कुठेतरी थांबावं लागलं, गडबड झाली, घोटाळा झाला, परंतु गोलंदाजीमध्ये काहीतरी करणार त्यात काळी मात्र शंकाने. जाऊया विदेशाचा पुढील चेंडू साईल साठी. रिवर्स अटेम्प्ट केला. यस, सक्सेसफुल, पॉवरफुल चेंडू झालाय. सीमारेषा गोल येतोय चौकार संधीमध्ये डीजे साठी. यस, कम ऑन डीजे. वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी, वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी. वेडी झाली राधा ऐकून बातरी, वेडी झाली राधा ऐकून बातरी. नक्कीच राधा वेडी झाली आहे, राधा दिवाणी झाली आहे, परंतु कोणाची राधा कदाचित आता रिवर्सच्या फटक्यावरती. संघाची धावसंख्या झाली 11 धावा. साईल बघायचं आहे, साईलची राधा रिवर्सच्या फटक्यावरती दिवाणी झाली आहे. बघूया पुढे एकदा गोलंदाज ट्रॅकवरती. सुरेखता टाकला चेंडू या ठिकाणी. सन्मानदायक चेंडू होता, क्रिकेटचा सन्मान देणारा सेन्सिबल क्रिकेटचा फटका. मित्रांनो पहिला गडबड होता वाचली. दडपण आलं, पंचांवरती प्रेशर आणण्याचं काम केलं जात आहे, परंतु 2 धावा पळून काढल्या जात आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर पहिल्या षटकाच्या संख्याखेरीज 13 धावा धावफलकावरती येत आहेत. एक गडी बाद 13 धावा. उर्वरित चेंडूचा खेळ शिल्लक असेल 12 आणि गरज असेल ती म्हणजे मित्रांनो जर आपण पाहिली तर 6 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 6 धावांचा थरारक नाजराणा रोमांचक मॅच होणार. त्यात काळी मात्र कुठे जायचं नाही, कुणीही कुठे जायचं नाही, कारण या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. अजित चिवतेकर यांच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया संधी डीजेला. यस, कम ऑन डीजे. डीजे पुढे एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवरती वैतृ पहिल्या संघातर्फे दुसरं शतक घेऊन आलाय. गोलंदाज आपण जर पाहिलं तर सिद्धेश असेल. 12 चेंडू 7 धावेची गरज. पवन मित्रांनो बघायचं काय करतोय, कशा पद्धतीने फलंदाजी करतोय, बघायचं आपल्या संघासाठी कसा पद्धतीने लढला जाईल. पहिला चेंडू फुलटात लायचा चेंडू होता. बॅटची हलकीशी कडा या ठिकाणी थोडी गडबड झाली. डायरेक्ट हिट करण्याचा नमुनात याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न कुठेतरी फसला गेला आणि या ठिकाणी 1 धाव आली. एका धावेने संघ पुढे सरकतोय. 14 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. बघा मित्रांनो, आता मात्र कॅश प्राईज आहे मित्रांनो आमच्या दळवी यांच्याकडून. षटकार मारून मॅच फिनिश केली तर 200 रुपयाचं कॅश प्राईज. बघा या ठिकाणी कॅश प्राईज ऑन आहे, किसा गरम आहे मित्रांनो. गोल्डन चान्स आहे, बोनस आहे. बोनस मिळाला जाईल का? 200 रुपयाची कमी आहे मित्रांनो आजच्या दिवसातील. बघा एक मटणाची थाळी तरी आज येईल, त्यात काही मात्र शंका नाही आहे. जाऊया मैदानाच्या दिशेनं. 200 रुपयाचा मानकरी साईल ठरेल का? प्रयत्न केला जाईल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते मित्रांनो. बघा क्रिकेट खेळ आहे, जो क्रिकेट खेळ आयुष्यामध्ये आलेल्या संकटांना कसं सामोरं जायचं, शून्यातून कसं उभं राहायचं हे सांगणारा खेळ. संघाची धावसंख्या 14 धावा झाल्या आहेत. या ठिकाणी वॉटर ट्रॉली घेऊन मैदानामध्ये जायचं प्लीज. पाणी घेऊन जा ना. या सामन्याचा पुरेपूर आनंद लुटताना मित्रांनो आपण पाहतोय, कारण मित्रांनो सांगितलं होतं आपण 21व्या शतकात जगतोय, ज्या शतकामध्ये मनोमंथनापेक्षा मनोरंजनाची गरज का भासते, कारण आपलं सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोरंजन होतं. म्हणून या ठिकाणी आपलं प्रत्येकाचं मनोरंजन होत आहे. या ठिकाणी जल्लोष व्यक्त केला जाईल. पोसरे संघाच्या बाजूनं सामना कुठेतरी थोडंफार जड होताना आपण पाहतोय. बघूया नक्कीच या ठिकाणी काय घडणार आहे आणि काय बिघडणार आहे मित्रांनो, आपण नक्कीच पाहणार आहोत. येणारे काही चेंडू शिल्लक आहेत आणि सामन्यासाठी विजयासाठी गरज असेल ते म्हणजे 5 धावांची. पण एकदा सिद्धेश याचा पुढील चेंडू साईल साठी बघायचं काय करतोय. सुरेख फटका, चेंडू हवाई फायर केलाय, चेंडू जातोय या ठिकाणी झेल मित्रांनो सुटला जातोय. चेंडू गेलाय 1 बाउंड, सीमारेखा पार, धावा येतील 4. संधी देऊया डीजेला. यस, कम ऑन डीजे. बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये पेलीची नागिन निघाली, मुन्ना डोळा लागला, पेलीची नागिन निघाली, मुन्ना डोळा. आता मात्र पोसरे संघाला जिंकण्यासाठी 1 धावेची गरज असेल.
बघा या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा आजच्या दिवसात सुरेख चेंडू हाताळला. यस या ठिकाणी मित्रांनो श्री काल भैरव चषक 2025 पर्व पहिल्या पर्वाचा मेगा फायनलीचा संघ होतोय. पोसरे जय गणेश पोसरे संघ. Thank you, DC. Yes, sir. कपाळी काजळ नैनी कुंकू यस या ठिकाणी मित्रांनो बघा या ठिकाणी श्री काल भैरव चषक 2025 या स्पर्धेचा पहिला दिवस पहिल्या दिवसातील बघा ही सुपर 4ची पहिली मॅच आपण पाहिली. एका बाजूला धामणन गुडाचारचा संघ तर दुसऱ्या बाजूला जय गणेश पोसरे संघ. मित्रांनो बघा आज पोसरे संघाने प्रथम फायनलमध्ये या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिला संघ ठरला या फायनलमध्ये प्रवेश करणारा. यस पोसरे संघाचं आपण अभिनंदन व्यक्त करूया. यस वेल डन आपण करूया. खरोखर चांगली खेळी केली आजच्या दिवसातील धामणन गुडाचार संघाने. एक नवा संघ एक उभारता संघ आपण पाहूया. जाऊया आपण कॉम्प्युटर बॉक्समध्ये. नक्कीच धन्यवाद सिद्धेश. खऱ्या अर्थाने पाहिलं तर या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच आणि सामनावीर म्हणून आपण सिलेक्ट केलंय पवन केळेसकर. स्वतः कर्णधार आपण पवन या इकडे आपण खेळी केली तर वैयक्तिक जर गोलंदाजी पाहिली तर 8 धावा 1 विकेट आणि त्यानंतर मात्र फलंदाजी करत असताना नाबाद 8 धावा आपण जोडल्यात आणि त्यासाठी तुम्हाला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणून डिक्लेअर केलं आहे. आपण यायचं आहे आणि आपला सन्मान मात्र या ठिकाणी रिसीव्ह करून जायचं आहे. मी विनंती करेन आपल्या मंडळाचे जे सहकारी आहेत आपण सर्वांनी व्यासपीठावरती एकत्रित यायचं आहे. सर्व खुर्च्या देखील कलेक्ट करायच्या आहेत आणि त्यानंतर मात्र आयोजकांची आपली एक शॉर्ट मीटिंग झाल्यानंतर उद्याच्या दिवसाचा आपण आढावा घेणार आहोत. आलेल्या सर्व टीमचं पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. जे सहकारी आमची रजा घेऊन गेले असतील त्यांचं देखील आभार व्यक्त करतो.